सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 86 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही कथा तुम्हाला आणखीन पुढेही ऐकायला आवडेल का, मला कमेंट्स करून नक्की सांगा. आता वळूया आपल्या स्टोरीकडे. आता तन्वी आणि अर्जुन गाडीत बसले होते. अर्जुन सर आणि तन्वी मॅडमना हे सगळं पहिल्यांदा फील होत होतं. त्यांचं लग्न तर काय विचित्र पद्धतीने झालं होतं हे माहीतच आहे. मग रोजची भांडणं, रुसवे फुगवे आणि बरंच काही. आणि असलं काही त्यांनी अनुभवलंच नव्हतं. आणि आता खरंच खूप खूप छान नवीन वाटत होतं. आणि आता अतुल ड्रायव्हिंग करत होता. कुणाल त्याच्या शेजारी बसला होता. आणि हे दोघे एकमेकांना भांडून जगातल्या सगळ्या प्रकारच्या शिव्या घालून, प्रसंगी मारामारी करून सुद्धा घेतलेले, पण तरीही एकमेकांना अजिबात न सोडणारे जस्ट मॅरिड कपल मागे बसलं. आणि तो काही बोलत नव्हता. फक्त कधी तिच्याकडे ओझरता हळूच पाहायचा. आणि तिनं त्याच्याकडे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली की नजर फिरवायचा आणि बाहेर पाहायचा. जणू काही ती त्यांची पहिलीच भेट होती. अरेंज मॅरेज असल्यासारखं तिला चोरून बघायचा. आणि म्हणून तर तन्वी आणखीनच लाजत होती. कारण कितीही झालं तरी, कितीही धाडसी, हुशार, रागीट असली तरी ती एक स्त्री होती. आणि तिच्या त्या जोडीदाराविषयीच्या नाजूक प्रणयी भावना होत्याच ना तिच्या मनात. आणि तो तिचा नवरा होता. त्याची नजर जे दाखवेल तेच तिला दिसायचं. राग तर राग आणि प्रेम तर प्रेम. जेव्हा तो रोमॅन्टिक असेल तेव्हा तीही रोमॅन्टिक, आणि जेव्हा तो रागात असेल तेव्हा तीही रागात असते. पण आता त्याची शांत नजर तिला अस्वस्थ करत होती. मनातून ती खूप रोमांचित झाली होती. दोघांनी एकमेकांचं प्रेम सहवास तर अनुभवला होताच, पण आता पुन्हा नव्याने एकमेकांची ओळख करून घ्यायला ते निघाले होते. आणि आता निदान तो रोजच्यासारखं नॉर्मल बोलत असता तर तिला काही वाटलं नसतं. पण बहुतेक अर्जुन सरांना आता हा रोमॅन्टिक अबोलासुद्धा ट्राय करायचा होता की काय, कुणास ठाऊक. मग काय, अतुल आणि कुणालने त्यांना ड्रॉप केलं. आणि आता अतुल अर्जुन सरांच्या आणि कुणाल तन्वी मॅडमच्या कानात हळूच काहीतरी म्हणाले. दुसरं काय असणार, तिथं गेल्यावर भांडू नका एकमेकांशी, हेच असणार ना. आणि अतुल म्हणाला, सर, पुन्हा अशी संधी कधी मिळेल सांगता येत नाही, त्यामुळे मन भरून एन्जॉय करा. जास्तीत जास्त वेळ एकमेकांना द्या आणि त्या वेळेचा सदुपयोग करा, बरं का. आणि हलू द्या पाळणा. अतुल असा हसत म्हणाला. आणि अर्जुनला अजून हसत म्हणाला, ए गप, आत्ताच पाळणा अँड ऑल तसलं काही नाही. आणि जरी पाळणा हलवायचाच असेल तर त्यासाठी स्वित्झर्लंडला जायची काय गरज आहे. तो काही इथेही केव्हाही हलवता येईलच की. आणि अतुल हसून म्हणाला, ओके बॉस, पण आता मात्र प्लीज ही ट्रिप एन्जॉय करा. नो मोर फाईट, ओके. आणि अर्जुन तन्वीकडे पाहत म्हणाला, लेट्स सी. आय एम नॉट शुअर. मी खात्रीने नाही सांगू शकत की आम्ही भांडणार नाही. वाघीण घेऊन चाललोय, मग थोडी उच नीच तो होगी ही. आणि अतुलने डोक्यावर हात मारून घेतला आणि मनात म्हणाला, थोडी उच नीच असती तर मला तरी टेन्शन आलं असतं का. यांची भांडणं म्हणजे तोंडचं पाणी पळवतात. काय होणार या अर्जुन सरांचं, गॉड नोज, ते देवालाच माहीत. आणि इकडे कुणाल तन्वीला सांगत होता, तिथं गेल्यावर तू त्याला डिवचायचं नाही. त्याला काय करायचं ते करू दे. त्याला विरोध करत बसू नको. शांत राहा. त्याच्या नादी लागू नकोस. आणि तन्वीसुद्धा होकारार्थी मान हलवून नुसती गालात हसत होती. जणू ती त्याचं सगळं निमूटपणे ऐकणार होतीच की काय. आणि तरी म्हणालीच, काहीही करू दे म्हणजे असं कसं. तो काहीही करेल, मग मी काय गप्प बसायचं. आणि कुणालनंही त्याच्या डोक्यावर हात मारून घेतला. खरंच यांचं लग्न होऊन 5 महिने झाले होते, तरीही यांना या सगळ्या सूचना द्याव्या लागत होत्या. कारण यांच्या टशन लवची भीती बाकीच्यांनाच जास्त वाटायची. आणि यांनी दोघांनीही आत्ताच तलवारी मॅन करूनच सोबत घेतल्या होत्या, तेही धार लावूनच. आणि दोघेही गालात फक्त हसले, एकदम गूढ. अतुल आणि कुणालने त्यांना बाय बाय केलं आणि दोघे विमानात बसले. आणि विमानात त्यांना एक जोडपं भेटलं. साधारण 40च्या वयातलं असतील ते. छान होते स्वभावाने. मिस्टर अँड मिसेस कोठारे असं त्यांचं नाव. तेही स्वित्झर्लंडला फिरायला निघाले होते. आणि योगायोगाने त्याच हॉटेलमध्ये राहणार होते जिथे तन्वी अर्जुन राहणार होते. तन्वीची तर लगेच मैत्री झाली त्या लेडीजशी. पण अर्जुन सर मात्र अकडू. ते कशाला बोलतील हसून इतरांशी. आणि आता तन्वी खिडकीच्या बाजूला बसली होती. अर्जुन तिचा बेल्ट बांधण्यासाठी तिच्या अंगावर झुकला. त्याच्या खांद्याचा तिच्या छातीला हलकासा स्पर्श झाला. आणि झाली सुरुवात. तन्वी मॅडमला कुछ व्हायला. ती लाजायला लागली आणि मान खाली घालून बसली. त्याचं मात्र लक्ष नव्हतं. मग अर्जुनने तिचा बेल्ट बांधला. तिचे गाल लाजून ब्लश करू लागले आणि ओठ दाबून आतल्या आत ती हसत होती.
ती अजूनही त्याच्याशी बोलत नव्हती, नव्या नवरीसारखी लाजत होती. मग त्यानं स्वतःचा बेल्ट बांधला आणि त्यानं तिच्याकडे पाहिलं. तसं ती पुन्हा लाजून हसत खिडकीतून बाहेर बघू लागली आणि अर्जुन सरांच्या लक्षात आलं की ती रोमॅन्टिक मूडमध्ये आहे. मग हळूच त्यानं तिच्या मांडीवर त्याचा हात ठेवला आणि बापरे, तिचं हृदय खूप जोरात धडधड करू लागलं. त्याच्या स्पर्शाची जादू तर आत्ताच चढायला सुरुवात झाली. मग ती कंट्रोल कशी करणार स्वतःला? आणि तिनं पुन्हा जास्तच गालात हसत हसत त्याचा हात तिच्या मांडीवरून काढला आणि त्याच्याच मांडीवर ठेवला आणि पुन्हा हसत बाहेर पाहू लागली. आणि मग काय, इतक्यात ऐकतील ते अर्जुन सर कसले. पुन्हा त्यानं दुसरीकडे पाहून तिच्या मांडीवर हात ठेवला आणि हळूच तिची मांडी त्याच्या हाताने दाबली. त्याचा खाटळपणा वाढत चालला होता आणि ती आता खरंच थरथर कापत होती त्याच्या स्पर्शाने. मग अशा वेळी तिला गरज असते त्याच्या मिठीची आणि डीप किसची. तिचे ओठ कोरडे पडायला लागले. तिला आता तहान लागली होती, पाण्याची नाही, त्याच्या प्रणयाची. पण आता विमानात ते कसं शक्य असेल? मग तिनं हसून त्याच्या हातात हात घालून बोटात बोटं गुंफून त्याचा हात लॉक केला आणि त्याचा चोरटा स्पर्श बंद केला आणि त्याच्याकडे पाहून बारीक डोळे करत गालात गोड गोड हसत लटक्या रागात हळूच म्हणाली, स्टॉप इट बेबी, गप्प बस ना, आपण बेडरूममध्ये नाही, ओके? आणि अर्जुन तिला डोळा मारत हळूच तिच्या कानाजवळ ओठ नेऊन म्हणाला, मुझे हक है. तशी ती आणखीन लाजली आणि तिने एका हातानेच तोंड झाकून घेतलं लाजून आणि कोणीतरी बघेल म्हणून पुन्हा खिडकीतून बाहेर बघू लागली. आणि तरीही अर्जुनने हसूनच हळूच तिच्या हातावर किस केला आणि ती पुन्हा मोहरली आणि तो तिला गोड हसत म्हणाला, तनू, आर यू रेडी टू गो? आणि आता ती खूप लाजून म्हणाली, यस जानू. आणि पुन्हा एकदा तिला हसून विचारलं, आर यू शुअर? आणि मग ती थोडी गंमत म्हणून म्हणाली, नो, सोड मला, मी जाते परत. आणि अर्जुन खूप हसून तिचा हात सोडत म्हणाला, ओके जा. आणि ती त्याच्याकडे पाहून हसत त्याच्या दंडाला हळूच चावली आणि त्यानं आऊच केलं. मग तीही त्याला डोळा मारत म्हणाली, मुझे भी हक है. आणि अर्जुन सर फार हसत होते, बट रूल्स पाळून, नाहीतर त्याचं ते दिलखुलास हसू ऐकून सगळे त्यांच्याकडेच बघत बसले असते. आणि तो मनात म्हणाला, ओ माय डिअर स्वीट हार्ट, 1 इंचही कमी जास्त नाहीस ना माझ्यापेक्षा? हो यार, सेम सेम. म्हणूनच खूप खूप जास्त आवडतेस तू मला. आय लव्ह यू सो मच तनू. आणि आता त्यांच्या विमानानं उड्डाण केलं. लाईट ऑफ झाल्या आणि तन्वीने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि त्या विमानासोबत हे दोघे लवबर्ड्ससुद्धा एकमेकांच्या हातात हात घालून प्रेमाच्या आकाशात उंच भरारी घेत त्यांच्या डेस्टिनेशनला पोहोचले. एअरपोर्टवरून त्यांना न्यायला टॅक्सी आली. कुणालने सगळं कसं ऑल सेट केलं होतं. त्यांना जसं हवं तशी तयारी करून द्यायला सांगितली होती, कारण एकुलती एक बहीण होती ती त्याची, पण तिच्यासाठी सगळं कसं स्पेशल झालं पाहिजे असं त्याला वाटत होतं. अर्जुनशी तेवढं लग्न नको असं तो तिला म्हणत होता, पण तिचाच हट्ट आणि त्याचा नाईलाज झाला. पण त्याही तन्वी मॅडम होत्या, नवऱ्यासारख्याच खतरो के खिलाडी, आणि या खत्र्यासोबतच लग्नगाठ बांधली. असो, तर आता त्यांच्यासोबत ते दुसरं कोठारी जोडपंसुद्धा होतंच. दुसऱ्या टॅक्सीतून तेही आले. त्यांची रूम त्यांच्या शेजारीच होती. त्या लेडीजला तन्वीचा स्वभाव खूप आवडला होता, त्यामुळे तिनं रूममध्ये जाता जाता तन्वीला कानात काहीतरी सांगितलं आणि तन्वी खूप लाजली. मग दोघेही आता रूममध्ये आले. दुपारच होती आणि प्रवासाच्या थकव्याने दोघांनाही वॉश घ्यायची इच्छा होती. आज तर काही ते कुठेही जाणार नव्हते बाहेर. आणि अर्जुनने त्याची बॅग उघडली, पण त्यात त्याचे अंडरगारमेंट नव्हते आणि त्याने तिला विचारलं, तन्वी, वेअर इज माय इनर? तू नव्हते का ठेवले माझ्या बॅगमध्ये? आणि ती आता थोडी घाबरली. आता जर अर्जुन चिडला तर काय करायचं? चूक तर झाली होती, कारण तिनं सगळी शॉपिंग केली खूप उत्साहात, पण तेच घ्यायचं विसरली, कारण तोच घेईल असं तिला वाटलं आणि ती त्याला सांगायचं विसरली. आणि त्यानं तर काहीच लक्ष दिलं नव्हतं. हनीमूनची सगळी तयारी तिनंच एकटीने केली होती. आणि अर्जुनने पण हाच विचार केला की तिची काही चूक नाही यात. ती म्हणत होती की एकदा चेक कर बॅग, पण मीच नाही केली. त्यामुळे तन्वी नाराज होत म्हणाली, सॉरी बेबी, मी विसरले. मी ऑर्डर करू का लगेच? आणि अर्जुन हसून म्हणाला, तू का सॉरी म्हणतेस? चूक माझीच आहे. मीही लक्ष द्यायला हवं होतं. आणि ऑर्डर नको करू, मी जाईन बाहेर आणि घेईन. मग तो फक्त फ्रेश झाला. रूममध्येच दुपारचा लंच घेतला दोघांनी. आणि अर्जुन तिला म्हणाला, तू आराम कर, मी आलोच. मग ती म्हणाली, लवकर ये. यस डिअर असं म्हणून तो गेला. आणि मग तिने कुणाला फोन केला सुखरूप पोहोचलं हे सांगायला. आणि ती झोपली. आता साधारण 2 तासांनी अर्जुन परत आला. बरीच शॉपिंग करून आले होते अर्जुन सर. स्वतःसाठी कमी आणि तन्वी मॅडमसाठी जास्त. डे नाईटसाठी बरेच सेक्सी शॉर्ट ड्रेसेस घेतले होते त्यानं तिच्यासाठी सरप्राईज गिफ्ट म्हणून. आणि ती झोपली असेल म्हणून रिसेप्शनवरून दुसरी चावी घेऊन तो दरवाजा उघडून आत आला. तर ती खरंच झोपली होती.
त्यानं रूमची खिडकी उघडली. फार प्रशस्त आणि हवेशीर रूम होती ती. खिडकीतून बाहेर त्यानं डोकावलं आणि बाहेरचा लूक पाहून खूप मस्त वाटलं त्याला. उंच उंच डोंगर, त्यावर पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर, हिरवी हिरवी झाडं, थंड आल्हाददायक प्रसन्न वातावरण, जणू पृथ्वीवरचा स्वर्गच. न्यू मॅरिड कपल इथूनच त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात का करतात याचं गुपित हेच तर होतं. तिथलं रोमॅन्टिक वातावरण, एकमेकांना एकमेकांच्या आणखीन जास्त जवळ यायला भाग पाडत होतं तिथला निसर्ग. आणि अर्जुनने तितक्याच प्रेमाने तिच्याकडे पाहिलं. ती तर छान झोपली होती. ही वाघीण रात्री शिकार करणार होती ना त्याची, म्हणून जागायचं होतं ना तिला. मग ती एकटी कुठं जागणार होती? त्यालाही तिच्यासोबत जागरण होणारच होतं ना, आणि तिची शिकार करायची होती. मग मीही आराम करायला हवा ना, असं म्हणून तोही तिच्या बाजूलाच जाऊन झोपला. रात्री 8 वाजता फ्रेश होऊन आता डिनरसाठी ते खाली आले. डिनरमध्ये अर्जुन सरांचं अजिबात लक्ष नव्हतं. त्यांची रसदार रसमलाई त्यांच्या समोर होती आणि त्यांना तीच पोटभर खाऊन 8 दिवसाच्या उपवासाची सांगता करायची होती. डिनर ऑर्डर करून तो तिचा हात घेऊन बसला हातामध्ये आणि तन्वीसुद्धा त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहून लाजत हसत होती. आणि अर्जुन तिला म्हणाला, तनू इतकं काय पाहतेस गं माझ्या डोळ्यात, काय दिसतंय तुला? आणि ती लाजून म्हणाली, लव. आणि तो हसला आणि त्याला आता कसलंच राहवत नव्हतं. भूकही जास्त नव्हती. मग तिला म्हणाला, लेट्स गो इन हवर रूम. चला आपण आपल्या रूममध्ये जाऊया. आणि ती आश्चर्याने म्हणली, वाय, का डिनर नाही करायचा? आणि अर्जुन खूप मादक स्वरात तिला डोळा मारत म्हणाला, मला आता ती भूक नाहीच, मला तर वेगळीच भूक लागली आहे. असं तो तिच्या शरीरावरून त्याची मादक नजर फिरवत म्हणाला. आणि ती फार लाजून हसत म्हणाली, अर्जुन सर वेट, इतके उतावीळ नका होऊ. इतक्यात त्यांची ऑर्डर आली. त्यानं तिचा हात सोडला. मिस्टर अँड मिसेस कोठारे त्यांच्या बाजूलाच एका टेबलवर बसले होते. आता डिनर झाला. ती मिसेस कोठारेंशी काहीतरी बोलत होती. अर्जुनला मात्र खूप घाई झाली होती. 9:30 वाजले होते आताशी, पण आता तो वाट पाहणं शक्य नव्हतं. आणि अर्जुन तिला जवळजवळ ढकलतच घेऊन बेडरूममध्ये आला. आणि त्यानं तिच्यासाठी दुपारी घेतलेल्या शॉपिंगमधून एक फार सेक्सी नाईट गाऊन तिला दिला आणि म्हणाला, तनू बेबी ट्राय धिस. आणि तो ड्रेस पाहून ती खूप लाजली, कारण तिनं जशी त्याच्यासाठी शॉपिंग केली होती तशीच त्यानेही तिच्यासाठी तिने घातलेले जे कपडे त्याला आवडतील तसे घ्यावेत असं तिला वाटत होतं. पण अर्जुन सर आलेच नाहीत शॉपिंगला आणि तरीही ती समाधानी होती. पण दुपारी तो बाहेर गेला आणि तिच्यासाठी काहीतरी घेऊन येणारच हे तिला माहीत होतं, कारण आता अर्जुन सरांना वेळच वेळ होता आणि त्यांचा रोमॅन्टिक मूड वाढवण्यासाठी ते असंच काहीतरी करणार हे तिला माहीत होतं. मग तन्वी तो गाऊन घेऊन आत गेली आणि आलेच म्हणाली. आणि अर्जुन फार खुश होऊन तोपर्यंत रूम फ्रेशनर मारला त्यानं आणि आतुरतेने तिची वाट पाहत बसला. आणि ती 5 मिनिटांनी बाहेर आली तेव्हा तिचा चेहरा पडला होता आणि तिने तो गाऊनसुद्धा घातला नव्हता. तिला अशी पाहून अर्जुन तर चक्रावलाच आणि ती येऊन बेडवर बसली. मग अर्जुन तिला म्हणाला, तन्वी काय झालंय, तू चेंज का नाही केलं? तुझी तब्येत बरी आहे ना? त्यानं फार काळजीनं तिच्या गळ्याला कपाळावर हात लावून तिचा ताप चेक केला आणि ती म्हणाली, अर्जुन माझी तब्येत ठीक आहे. आणि अर्जुन म्हणाला, मग तू का नाही तयार झालीस? तुला दुसरं काही घालायचं आहे का? ओके तेच घाल, माझी काही हरकत नाही. आणि ती पुन्हा तोंड बारीक करून म्हणाली, न अर्जुन तसं काही नाही, मला हा गाऊन आवडला आहे. मग तर अर्जुनला अजून काहीच कळेना आणि तो तिचा चेहरा हातात घेऊन म्हणाला, सो बेबी व्हॉट इज द प्रॉब्लेम, टेल मी. तनू काय झालं आहे सांग ना मला, तुझी इच्छा नाही का? प्रवासाने थकले आहेस का तू? आणि तन्वी म्हणाली, असं काही नाही अर्जुन, मी नाही थकले. आता तर तो चाटच पडला. त्याला तर फारच घाई झाली होती तिला बेडवर न्यायची. 8 दिवस त्यानं तिचा विरह सहन केला होता, नॉट अ जोक. आणि आता काही वेळातच ती आणि तो पुन्हा एकरूप होऊन एकमेकांचे होणार होते. एकही क्षण तिच्याशिवाय न राहणारा तो. पण या रात्रीसाठी त्यानं खूप विरह सोसला होता. पण तीही अशी, तो रोमॅन्टिक मूडमध्ये आणि ती पूर्ण निराश. मग तो म्हणाला, तनू मला सांग बरं आधी, नसेल तुझी इच्छा तर राहू दे, लेट स्लीप, आपण झोपूया, उद्या आपण हे करू शकतो. आणि ती त्याचा हात पकडून फार खोल स्वरात म्हणाली, आय एम सॉरी बेबी. आणि अर्जुन म्हणाला, का, तू का सॉरी म्हणतेस? ओ आय सी, तू माझे कपडे विसरलीस म्हणून अजून नाराज आहेस का? ओ कमॉन बेबी, सोड ना ते आता. आणि ती म्हणाली, नाही त्यासाठी नाही. मग का? अर्जुनने विचारलं. आणि ती म्हणाली, अर्जुन मला पिरियड्स आलेत. आणि हे ऐकून अर्जुनचं त्याच्या कानावर विश्वासच बसेना. व्हॉट, कम अगेन, काय म्हणालीस?
तू पुन्हा बोल, असं तो तिला म्हणाला आणि ती पुन्हा बारीक आवाजात म्हणाली, अर्जुन मला पिरियड्स आलेत. आणि ओ नो तन्वी, असं म्हणून फार फार निराश होऊन अर्जुननं दोन्ही हातांनी स्वतःचं तोंड झाकून घेतलं. त्याला तर आता कुणीतरी उंचावरून ढकलून दिल्यासारखं वाटत होतं. इतकी कडकडून भूक लागावी आणि हातातोंडाशी आलेला घास कोणीतरी हिसकावून घ्यावा, तशी त्याची अवस्था झाली होती. आता काय करणार? त्याचा रोमॅन्टिक मूड एकदम स्पॉईल झाला होता. त्याचा चेहरा खूप पडला होता. तो तसाच तिच्या बाजूला बसला आणि म्हणाला, तन्वी आर यू शुअर? आणि ती म्हणाली, यस. मग अर्जुन म्हणाला, अगं पण तुझी डेट तू लक्षात का नाही ठेवली? आपण नसतो ना आलो इथे. मग तन्वी म्हणाली, आता ही ट्रिप कुणालने अरेंज केली होती ना, मग मी कसं सांगू? आपण आपली ही ट्रिप अरेंज केली असती तर गोष्ट वेगळी असती बेबी. आणि अरे पिरियड्सची तारीख उलटून गेली आहे 2 दिवसांपूर्वीच. मग मागे पुढे होतात कधी कधी. मग मला वाटलं की नाही यायची आत्ता, आणि आली. आणि अर्जुन फार हताश होऊ म्हणाला, बघ हा तुझा भाऊ पण ना असा माती खातो. त्याला काय झालं होतं दुसरी डेट निवडायला? त्याला पण बरं आत्ता सरप्राईज द्यायला जमलं. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन आता त्याचा तरी काय दोष? आणि अर्जुन कपाळावर हात मारून घेत म्हणाला, नाही कुणाचा दोष नाही. दोष फक्त माझा आहे. मीच मूर्ख आहे. या हनीमूनच्या नादात 8 दिवस मी माझा फिजिकली लॉस करून घेतला. आता काय अजून 4 दिवस वाट पाहावी लागणार. असं म्हणून तो तिला म्हणाला, चल झोपूया. आता जागूनही काहीच फायदा नाही. आणि अर्जुन खूप खूप पडलेला चेहरा घेऊन झोपायला निघाला. आणि तन्वी त्याचा असा चेहरा पाहून खूप हसायला लागली. मगाशी तिचा थकलेला निराश चेहरा आता उजळून निघाला होता. टवटवीत दिसत होती ती. अर्जुनला तर काहीच समजेना की हिला अचानक हसायला काय झालं. वेड वगैरे तर लागलं नाही ना. आणि तिला असं एकटीला वेड्यासारखं हसताना पाहून तो पुरता गोंधळून गेला आणि म्हणाला, इथं माझ्या रोमॅन्टिक मूडची या बहीण भावाने मिळून पूर्ण वाट लावली. स्वित्झर्लंडला आणून माझा पोपट केला आणि हिला खूप हसायला येतंय का? आणि अर्जुन पांघरून घेऊन चिडून झोपी गेला. आता तन्वी मॅडम का हसत असतील? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून मला नक्की सांगा. आता आणखीन काय खोडकरपणा त्यांनी केला असेल काय माहीत.